राम कृष्ण हरी. अव्यक्त निराकार नाही जा आकार, जेथोनी चराचर हरिसी भजे, असं माऊली हरिपाठामध्ये सांगतात. मग काही जण म्हणतात की याला काय पुरावा, काय दाखला किंवा काय दृष्टांत, तर त्याने हरिपाठात यावं आणि सगळा हरिपाठ समजावून घ्यावा. त्यावेळेला हा निराकार कोण आहे हे आपल्या लक्षात येतं. माऊली सांगतात की ईश्वरानं हे विश्व निर्माण केलेलं आहे. अन्न, पाणी, जल, जे काही आपल्याला लागतं किंवा भौतिक भोग सामग्री ज्या वस्तू लागतात त्या निर्माण केल्या आणि इंद्रियांच्या म्हणजे गुलाम झाला माणूस, इंद्रियांचा भोगसक्त म्हणजे मृगजळ, त्याच्या पाठीमागं जसं हरिण तृष्णा मिटवण्यासाठी भागट असं धावत असतं, पण कधी त्याची तृष्णा मिटलेली ऐकण्यात नाही. अशा पद्धतीनं माऊली म्हणतात, हरिबिन मन व्यर्थ जाय. दुसरा दृष्टांत देताना, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. हा जो अव्यक्त निराकार आहे, हा आम्ही म्हणतो हा प्रत्येक चराचरामध्ये, प्रत्येक कणाकणामध्ये, सगळ्या ठिकाणी विश्वामध्ये तो भरून उरलेला आहे. पण माऊली म्हणतात, सामान्य माणसाला हा प्रश्न सतत सतावत असतो की खरंच हा निराकार या विश्वामध्ये कणाकणामध्ये भरलेला आहे का. यासाठी एक छानसं उदाहरण आहे. उद्दालक नावाच्या गुरूंना त्यांचा शिष्य श्वेतकेतू हा अव्यक्त निराकारातून विश्व कसं निर्माण झालं हा प्रश्न विचारतो. तेव्हा गुरु झोपडीजवळ म्हणजे पर्णकुटीच्या समोर बसलेले असतात आणि म्हणतात, एक झाडाचं फळ घेऊन ये शिष्याला. तो जातो आणि त्या गुरूंना एक झाडाचं फळ आणून देतो. गुरु काय करतात, ते शिष्याला म्हणतात, हे फळ फोड. त्यावेळेला तो शिष्य ते फळ फोडतो, म्हणजे श्वेतकेतू ते फळ फोडून टाकतो आणि आत काय आहे असं गुरु विचारतो. त्यावेळेला तो म्हणतो, काय नाही, असंख्य बिया आहेत. मग गुरु म्हणतो, त्यातली एक छोटीशी बी हातामध्ये घे. तो श्वेतकेतू परत हातामध्ये बी घेतो आणि ती बी पण तो फोडतो. आता गुरु विचारतात, बीमध्ये काय आहे. त्यावेळेला तो म्हणतो, बीमध्ये काहीच नाही, नुसती पोकळी आहे. मग गुरु म्हणतात की ही पोकळी हाच निराकार निरंकार आहे आणि ह्या निराकार पोकळीतूनच बीज निर्माण होतं आणि या बीजापासूनच जसा महान वृक्ष निर्माण होतो, तसाच हा निराकार सगळ्या सृष्टीमध्ये चराचर भरून उरलेला आहे. याचा अर्थ निराकारापासून सर्व विश्वात परमेश्वर ओतप्रोत भरलेला आहे, पण आपल्याला परमेश्वराची ओळख पटत नाही. यासाठी माऊलीने आपल्यासाठी हरिपाठ लिहिलेला आहे. तू जया प्रती लपसी, तया विश्व हे दाविसी. फक्त संतांनाच हा परमात्मा सर्वत्र दिसतो, कारण ते परमात्म्याशी एकरूप झालेले असतात. तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी, बा परक्मु देवीवरू खुन बाणिली कैसी, खुन बाणिली कैसी. म्हणून हरिपाठामध्ये आल्याशिवाय नामस्मरण का करायचं हे समजणार नाही. नामस्मरण केल्यामुळं खरंच ईश्वर भेटतो का हे समजणार नाही आणि ईश्वराचं नक्की स्थान कुठं आहे हे समजणार नाही. आणि जी भक्ती आपण करतो
ती भक्ती जर एकरूप होऊन केली, भक्ती म्हणजे जपमाळ जपणं असेल, नामस्मरण असेल, भजन कीर्तन असेल, तरच आपल्याला हरी भेटतो. नाहीतर हरी विन जन्म जाई वाया. रामकृष्ण हरी.